इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग 4 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी नदीम मुल्ला यांच्या नावाची जोरदार चर्चा। बातमी येत आहे कोल्हापुरातील आजरा तालुक्यातून। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। याच दरम्यान आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। हैदर नगर युवा मंचचे अध्यक्ष श्री नदीम मुल्ला यांनी या प्रभागातून निवडणूक लढवावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक आणि विशेषतः युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत। नदीम मुल्ला हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो। प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे सर्व समाजांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे। यामुळेच सर्वधर्मीय आणि सर्व स्तरातील नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत। प्रभागातील कामांमध्ये त्यांचे नेहमीच अग्रस्थान राहिले आहे असं अनेकांचं म्हणणं आहे। युवा वर्ग मोठ्या संख्येने नदीम मुल्ला यांच्या पाठीशी उभा आहे। युवा वर्गाच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या उमेदवारीला एक वेगळीच धार आली आहे। स्थानिक तरुणाई त्यांच्या कार्यामुळे प्रभावित झाली असून एक सक्षम आणि तरुण नेतृत्व प्रभागाला मिळावे अशी त्यांची इच्छा आहे। प्रभागातील अनेक नागरिक वैयक्तिकरित्या नदीम मुल्ला यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती करत आहेत। एक सर्वसामान्य कार्यकर्त्याने जनतेच्या मागणीमुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरावे अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे। यामुळे आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनला आहे। नदीम मुल्ला यांना मिळणारा वाढता जनाधार पाहता राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी ठरवताना त्यांच्या नावाचा गंभीरपणे विचार करावा लागेल। लोकांच्या मागणीचा दबाव आणि युवा वर्गाचा पाठिंबा या बाबी लक्षात घेता नदीम मुल्ला यांच्या संभाव्य उमेदवारीकडे दुर्लक्ष करणे हे सोपे नाही असे राजकीय निरीक्षकांचं मत आहे।